तर प्रत्येक निवडणुकीमध्ये कुठला ना कुठला पॅटर्न चर्चेत येतो। या नगरपरिषद निवडणुकीमध्ये कणकवली पॅटर्नची चर्चा झाली। तिथे भाजप विरोधात दोन्ही शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशा सगळ्या पक्षांनी शहर विकास आघाडी बनवली होती आणि त्या शहर विकास आघाडीला नगराध्यक्ष त्यांचा निवडून देखील आला। जालन्यामध्ये तशाच कणकवली पॅटर्नची धमकी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी भाजपला दिली आहे। काय आहे प्रकरण बघूया। राज्यात ज्या दोन नव्या महानगरपालिका अस्तित्वात आल्या त्यातली एक म्हणजे जालना महानगरपालिका। जालना महानगरपालिकेच्या या पहिल्याच निवडणुकीत राजकीय धुराळा पाहायला मिळतोय। भाजप शिवसेना युतीमध्ये अडथळे निर्माण झाल्यानं तिथे कणकवली पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता वाढली आहे। भाजपसोबत युतीचा निर्णय वेळेत होणार नसेल तर कणकवलीप्रमाणे भाजप विरोधात इतर पक्षांना एकत्र आणण्याचा इशारा शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी दिला। गेले 2.5 महिने झाले आम्ही युतीचा प्रस्ताव देऊन आणि त्याला सकारात्मक काही उत्तर येत नसेल आम्ही तरी काय समजायचं, किती दिवस वाट बघायची। फॉर्म भरायची डेट या ठिकाणी आता संपत यायला लागली, पहिला दिवस होऊन गेला आणि आज आम्ही वाट बघतोय, दिवस होऊन गेला आजचा। पण कसं होईल असं ना? मग कार्यकर्त्याची निवडणूक आहे, तुम्ही कार्यकर्त्याची निवडणूक नाही घेतली मग ते कार्यकर्ते सिरियस घेतलं पाहिजे, कार्यकर्ते नावच होतील। जालना महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र न येण्यामागचं मुख्य कारण माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्यातील जुना राजकीय वाद असल्याचं सांगितलं जात आहे। विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत परस्पर कुरघोड्यांमुळे दोन्ही नेत्यांमधील अविश्वास आणखीनच वाढला। त्यात रावसाहेब दानवे यांची जालना महानगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून युतीचे आदेश असले तरी जिल्हा पातळीवरचा हा वाद महायुतीसमोर मोठा अडसर ठरत असल्याचं चित्र आहे। महापालिकेमध्ये युती होण्यात आणखी एक मोठा अडथळा म्हणजे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचे पारंपरिक विरोधक म्हणजेच काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश। 1999 पासून खोतकर आणि गोरंट्याल एकमेकांविरुद्ध विधानसभा लढतायत आणि आलटून पालटून एकमेकांना हरवून आमदारही बनत आले। यावेळी खोतकरांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून लढताना गोरंट्याल यांना हरवलं होतं। ते गोरंट्याल आता भाजपमध्ये आले। मला भाजपला डाऊट आहे, म्हणजे मला पण डाऊट आहे की बाबा आमच्या ताकदीवर ते निवडून आले तर मग उद्या आमचा महापौरला त्याने नाही म्हणण्याचे आणि इकडे काँग्रेसचे 2-4 घ्यायचे, राष्ट्रवादीचे 1-2 घ्यायचे आणि स्वतःच्या चोळ मांडायचे। मग जालना नगरपालिकेवर 2021 पासून प्रशासक आहे। त्याआधी 2016 साली शेवटची निवडणूक झाली होती, तेव्हा कैलास गोरंट्याल काँग्रेसमध्ये होते। त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल या जालना नगर परिषदेच्या नगराध्यक्ष होत्या। तेव्हा कुणाला किती जागा मिळाल्या होत्या तेही पाहूया। काँग्रेसकडे 28, शिवसेनेकडे 12, भाजपकडे 11, राष्ट्रवादीकडे 7 आणि इतर जागा होत्या 3। महाविकास आघाडीतही जागा वाटपावरून गोंधळ सुरूच आहे। यावेळी काँग्रेस काय करणार? खोतकरांच्या शहर विकास आघाडीत सामील होणार का? या प्रश्नावर जालन्याचे काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली। आमचे प्रयत्न असे आहे बघा की साधारणपणाने निवडून येणाऱ्या उमेदवाराचा क्रायटेरिया लावायचा आणि त्याच्यामध्ये पुढं जायचं। किती नंबर कोणाला मिळाले याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे घेतलेल्या उमेदवारी संख्येप्रमाणे जास्तीत जास्त सीट निवडून कशी येतील हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे। कणकवलीमध्ये भाजप विरोधात दोन्ही शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशा सगळ्या पक्षांनी शहर विकास आघाडी बनवली होती। 15 पैकी 8 जागा भाजपला मिळाल्या, पण नगराध्यक्षपद शहर विकास आघाडीनं मिळवलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे संदेश पारकर नगराध्यक्ष बनले। तसाच प्रयत्न करण्याचे संकेत खोतकरांनी दिलेत। भाजप दानवे आणि गोरंट्याल यांना समजावणार की जालन्यात खोतकरांचा कणकवली पॅटर्न दिसणार याकडे लक्ष असेल। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।